नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रकाश विश्वकर्मा अमरावतीवरनं. मी आज ऑटोइम्युन डिसऑर्डर का बरं वेगवेगळ्या आजारांना बळी पडून आपण ठीक नाही होत आहे अशा काही पद्धतीत आपण बोलूया. की आजार नेहमी डॉक्टर जे सांगत आहे की आज ऑटोइम्युन डिसऑर्डर झालेला आहे तुम्हाला आणि त्याला औषधी आता उपलब्ध नाही किंवा ह्या पर्टिक्युलर औषधी मरेपर्यंत घ्यावं लागेल. यात थायरॉइड आहे, सोरियासिस आहे, रोमॅटॉइड अर्थरायटिस आहे म्हणजे वाताचे वेगवेगळे प्रकार आणि वंधत्व आहे, ॲलर्जीज आहे. लहान बाळापासून तर मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत जर साधं कफ, वारंवार सर्दी किंवा दमा या सगळ्या प्रकारांना जर औषधींना आपण वारंवार गेल्यावर ठीक नाही होऊ शकत, तर तिथे एक अशी औषध पाहिजे जिथे रोग प्रतिकारक शक्ती मंदावलेली आहे आणि त्याला आपल्याला वाढवायची आहे. त्या रोग प्रतिकारक शक्तीला आपण कसं वाढवूया, तर तिथे एक होमिओपॅथीची संकल्पना रूढी झालेली आहे की जिथे आपल्या लक्षात घ्यावायचं आहे की पेशंट जर ठीक करायचं तर फक्त शारीरिक दृष्ट्या हा ठीक नाही होऊ शकत. त्याचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि त्याचं पूर्ण जीवनाबद्दलचे विचार आणि स्वतःबद्दलचे विचार हे सगळं कन्सिडर करून किंवा हे सगळं संकल्पना एकत्रित करून एक औषधी माध्यमातून आपण त्याला त्याची रोग प्रतिकारक शक्ती, ज्याला आपण म्हणूया जेनेटिक करेक्टेड मेडिसिन देऊन ह्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवू शकतो. जिथे हे ऑटोइम्युन डिसऑर्डर मध्ये ती मंदावलेली असते, जिथे स्वतःचे आजार क्रिएट केलेले असते, बनवलेले असते, तिथे ही सुंदर संकल्पना आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून करू शकतो. धन्यवाद.